समाज आक्रमक झालेला आहे आणि आक्रमक झालेल्या ओबीसी समाजानं गावबंदीची हाक दिलेली। मी आष्टी तालुक्यातील जे हातोला गाव आहे त्या हातोला गावामध्ये माझ्या पाठीमागे आपण पाहतोय अशा पद्धतीनं हे बॅनर लावलेलं आहे। ओबीसी आरक्षणाचे संरक्षण होईपर्यंत राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी करण्यात आलेली आणि विशेष म्हणजे हा सर्वानुमते गावकऱ्यांनी निर्णय घेतलेला आहे। कुठल्याही पुढाऱ्यांना गावामध्ये येऊ दिलं जाणार नाही अशा पद्धतीची हाक देखील त्यांनी दिलेली। ज्या पद्धतीने मराठा समाजाने गावबंदी सर्वत्र केली गेली होती त्याच पद्धतीने आता ओबीसी देखील आक्रमक पद्धतीने आंदोलन करत असल्याचं चित्र आपल्याला बीड जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतंय आणि त्याचमुळे आता हा जो निर्णय घेतला गेलेला आहे गावबंदीचा तो राज्यामधला पहिला निर्णय असेल। हातोला गावकऱ्यांनी ओबीसीच्या आरक्षणाच्या संरक्षणासाठी आता गावबंदीची हाक दिली। माझ्यासोबत गावकरी आहेत, मी त्यांना विचारणार आहे नेमकं का निर्णय घेतलाय, हा कशा पद्धतीचा निर्णय यासाठी आहे की ओबीसीची घनता ही 372 जमातीमध्ये होती आणि हे आरक्षण घटनेनं दिलेलं असताना, मंडल आयोगानं दिलेलं असताना यामध्ये काही राजकीय मंडळी यामध्ये हस्तक्षेप करून जे गोरगरीब दलित वंचित पीडित लोकांचं जे आरक्षण आहे याच्यावर डल्ला मारू पाहत आहेत। काय निर्णय घेतला नेमका तुम्ही आज? निर्णय हा देऊ इच्छितो आम्ही की या महाराष्ट्रामध्ये घटनेने सर्वांना राहण्याचा अधिकार दिलेला आहे। तुमच्या गावकऱ्यांनी काय निर्णय घेतलाय? आमच्या गावकऱ्यांनी हा निर्णय घेतलेला आहे की आपल्या बरोबर कुठल्याही राजकीय पुढाऱ्याला सामील न करता आमचा जोपर्यंत या राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री लिखित आश्वासन देत नाहीत तोपर्यंत आम्ही कुणाकडेही जाणार नाहीत आणि येत्या काळामध्ये हे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येणार आहे। काय निर्णय घेतला तुम्ही? इथं बॅनर लावलं गेलंय पुढाऱ्यांना गावबंदी। पुढाऱ्यांना गावबंदी की आम्ही आमचं आरक्षण आहे, या आरक्षण आमच्या ताटामध्ये कुणी बसू नये। आम्हाला पहिले ताट दिले, तुमचं ताट वेगळं करा, आमच्या ताटात बसू नका। आमच्या ताटात बसलं मग आमची ओबीसी उठून पेटणार आहे आणि पुन्हा मग आंदोलन सुरू होणार आहे। आणि आता याच्यात नाही आले, आता तिकडे हाके पाटील बसलेले आहेत, त्यांना पाठिंबा म्हणून आम्ही उभं राहिलेलो आहेत। हे उपोषण देखील या गावात सुरू आहे। मात्र आज जो तुम्ही बॅनर लावलेले कशा पद्धतीचा नेमकं बॅनर लावलाय आणि काय निर्णय घेतला तुम्ही? आम्ही मुळात पहिलं आरक्षणचा 6 महिन्यापासून जो गोंधळ चालू आहे, आमच्या ओबीसी समाजानं कुठल्याही कमेंट केल्या नाही, कुठल्या प्रतिक्रिया दिल्या नाही, कुणाला विरोध केला नाही। आज गंमत अशी आहे की राज्य सरकार दोनतर्फे वागतंय। राज्य सरकार विरोधातला रोष आहे का? राज्य सरकारच्या विरोधात रोष आहे का? राज्य सरकारच्या विरोधात बॅनर लावलं तुम्ही इथं, आता पुढाऱ्यांना गावबंदी करणार आहे, कशा पद्धतीने गावबंदी असेल? अशी गावबंदी आहे किंवा जोपर्यंत आम्हाला लेखी आश्वासन देत नाही तोपर्यंत पुढाऱ्याने आमच्या गावात येऊ नये, आलेच तर अपमान होईल। त्यामुळं त्यांनी तर आपलं तिकडंच थांबावं। गाव जोपर्यंत आरक्षणाला आमच्या आश्वासन लेखी स्वरूपात देत नाही तोपर्यंत कुठल्याच गावात जाऊ नये त्यांनी, आणि त्यांनी आश्वासन द्यावं खुर्च्याला तुम्ही आपलं मोकळेपणाने फिरावं। नेमका हा निर्णय घेतला गेला आहे, काय पडसाद पडणार आहेत? आगामी निवडणूक आहेत, स्थानिक स्वराज्य संस्था असतील, विधानसभेच्या निवडणूक आहेत आणि त्या अनुषंगाने नेते असतील, त्यामध्ये आमदार खासदार हे सगळे नेते गाव पातळीवरती येणारच आहेत। या निर्णयामुळे काय फटका होईल? नाही, पहिली गोष्ट अशी आहे की हातोला गावकऱ्यांनी आज हे आरक्षणाचं संरक्षण राहिला पाहिजे, संरक्षणाला धक्का म्हणजे आरक्षणाला धक्का नाही लागला पाहिजे। अशा प्रकारची ज्यावेळी या लोकांच्या मनात एक भीतीचं वातावरण निर्माण झालं, मग त्यांनी गावबंदीचा निर्णय घेतला। गावकऱ्यांनी मिटिंग घेतली, सगळेजण बसून आज आपल्या इथून पुढे गावामध्ये गाव म्हणजे राजकीय पुढाऱ्यांना यायचं नाही त्याच्यासाठी बंदी घातली। सगळे जे पुढारी असतील त्यांनी जर विषय असेल त्यांनी ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावू नये अशा प्रकारची मंत्रालयासमोर मागणी केली पाहिजे। मंत्र्याकडं ते आमदार असतील, ते खासदार असतील, त्यांनी त्या पद्धतीचं पत्र देऊन त्याची पत्राची कॉपी पण जिथं जे उपोषणाला बसलेत कार्यकर्ते त्यांना दिली पाहिजे। या महाराष्ट्रामध्ये ओबीसी त्रस्त झालेला असताना आज महाराष्ट्रामधला पहिला निर्णय असेल की हातोला गावाने राजकीय पुढाऱ्याला गावबंदी केलेली आहे। अशा प्रकारे मला वाटतं हजारो गावामध्ये आता हे बंदी होण्याची शक्यता आहे। नेमका याचा परिणाम काय होईल? आणि इथं जे उपोषण चालू आहे, या गावात देखील 2 दिवसापासून उपोषण चालू आहे, इथं कुठले आमदार खासदार यांनी भेट दिली का? नेमकं त्यांचं काय भूमिका आहे ओबीसी आरक्षणाच्या अनुषंगाने? आज 3रा दिवस आहे, 3रा दिवस झालं शासनाचा कुणी अधिकारी आला नाही अजून, म्हणजे कुणीच नाही। आज 3 दिवस झालं काही त्या दोन्ही जे उपोषण करते त्यांची दोघांची पण तब्येत खराब झाली आणि एवढी तब्येत खराब झाली असताना सुद्धा सकाळी काहीतरी डॉक्टर येणार, बघून जाणार,
पण दुर्लक्ष करताय का? 100% दुर्लक्ष आहे ना, 100% दुर्लक्ष. लाईट या ठिकाणी रात्रभर लाईट नसते, लाईटी बंद करून टाकतात हटकून. म्हणजे ही परिस्थिती आहे. प्रत्येक जाग्यावर ओबीसीला दाबण्याचं काम होतं आहे. आमची स्पष्ट भूमिका आहे. या महाराष्ट्रातल्या ओबीसी बांधवांना विनंती करतो की पहिलं गाव हातोला गाव आहे. ह्या गावाने जो आज एवढा मोठा संकल्प केला आहे, अशाच पद्धतीचे संकल्प महाराष्ट्रातल्या सगळ्या ओबीसीने करावे एवढीच माझी विनंती. नेमकं काय परिस्थिती आहे सध्या समाजामध्ये, काय भावना आहेत? ज्या पद्धतीने गावबंदीचा निर्णय घेतला जातोय, नेमकी भावना काय? तसं पाहिलं तर महाराष्ट्रातील सगळा संबंध ओबीसी आज असुरक्षिततेची भावना मनात जपून आहे. कारण गेली काही महिने मागं पाहिलं, जेव्हापासून मराठा आरक्षणासाठी विषय पेटला तेव्हा याच ओबीसीनं आपला मोठा भाऊ म्हणून मराठ्यांना मदत केली. अगदी त्यांना जेवणाचे स्टॉल लावले, पाणी पुरवलं, सगळ्या गोष्टी केल्या. परंतु आज जेव्हा आम्हाला समजतं की आमच्याच ताटातलं वाढून त्यांना दिलं जातं आहे, तेव्हा मात्र इथला सगळा ओबीसी हा आज असुरक्षिततेची भावना निर्माण आहे. सरकार काय भूमिका आहे? सरकारची कशा सरकारची पद्धतीने भूमिका जेव्हा हे पहा, काही आपण वर्ष पाठीमागे गेलं तर भारतीय जनता पार्टी आणि महायुती सरकारनं जेव्हा मराठा समाजाला 16% आरक्षण दिलं तेव्हा महाराष्ट्रातल्या कोणत्या ओबीसीने त्याला विरोध केला नाही. आजही जेव्हा 10% वेगळं आरक्षण दिले तेव्हा महाराष्ट्रात कुठल्याही ओबीसीने त्याला विरोध केला नाही. पण जेव्हा ओबीसीच्या ताटातल्या तुम्ही त्यांना द्यायला लागलात तेव्हा मात्र ओबीसी स्वाभिमानी आहे. ओबीसी त्याला आज ही ठिणगी पडलेली आहे. ही सुरुवात आहे. हातोला या गावी मी हातोलाकरांचं अभिनंदन करेल की आपण इथं आमरण उपोषण आणि पुढाऱ्यांना, राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी केली. याची ठिणगी महाराष्ट्रभर पेटेल आणि हा वणबा देव न करो की मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष पेटू नये. राज्य सरकारनं यावर तातडीनं निर्णय घ्यावा आणि ठोस आश्वासन द्यावं की आम्ही ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला वेगळं आरक्षण देऊ. आपण पाहतोय अशा पद्धतीचा निर्णय घेतला गेलाय की गावबंदी किती वेळ चालणार आहे आणि कशा पद्धतीने याची